कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघी इथे कशा काय आलात? ते ऍक्च्युली ह्यांना एक शाळेचा प्रोजेक्ट होता की घरी जाऊन झाड लावायचं आहे आणि मग 15 दिवसांनी ते मोठं झालं की शाळेत घेऊन यायचंय। पण या पाणी घालायचं विसरलं आणि झाडांची ही अवस्था झाली। काय अवस्था झाली यांची, जीव मिळण्याच्या आधीच कोमेजून गेले। हसताय काय? मी हसत नाहीये मी। तुम्हाला माहितीये जर झाडांना पाणी नाही मिळालं त्यांना किती त्रास होतो, व्याकुळ होतो त्यांचा जीव। तुम्हाला जर 2 दिवस जेवायला नाही दिलं तर किती त्रास होईल तुम्हाला? हे बनीच्या झाडांना पण फील होतो का? मग बाबा आपली कोमसलेली झाडं लपव, म्हणजे मग इथल्या झाडांना त्रास नाही होणार। तर हसायला काय झालं? मुलांना जर योग्य शिक्षण दिलं ना तर मुलं कशी शहाण्यासारखी वागतात ते बघून बरं वाटतं। हे बनीच्या आम्हाला शाळेत असं झाड न्यायचंय की त्याचं 15 दिवसांपूर्वी जन्म झालं असेल। बेबी झाड, असं झाड आहे का तुझ्याकडे? बेबी झाड आहे ना, दाखवते। हे बनीच्या झाडं काय खातात? झाडं पाणी पितात आणि सूर्यप्रकाश खातात। आमची स्कूल टीचर पण असंच काहीतरी बोलत होता, पण आम्हाला समजलंच नाही। ठीक आहे, या मग मी सांगते। या 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 चला चला चला, हो सावकाश, ये 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 सावकाश सावकाश। कशी वाटली नर्सरी? आवडलं तुम्हा दोघींना? छान छान फुलं झाड आहेत ना आपल्याकडे। आता टीचरला सांगायचं की तुम्ही झाडं लावली। ओके आवडली ना तुम्हाला झाडं? आवडली। असं पण 15 दिवसाचा प्रोजेक्ट होता, म्हणजे 15 दिवसात झाड साधारणपणे एवढंच वाढतं। तुम्हा दोघींना एक गंमत माहितीये का? सांगू? ते तिकडे मोठं झाड दिसतंय, ते मोठं झाड, तिथे बाजूला ती 2 छोटी झाड आहेत ना, ची आई आहे। आणि ती 2 छोटी झाडं तिची बाळ आहेत, जशी तुम्ही दोघी आहात। चल बाबा, झाला आमचा प्रोजेक्ट। अच्छा, खूपच कष्ट घेतलेत ना तुम्ही? मग गाडीत बसलो, इथे आलो, थोडे भिजलो पण। हो का? कशी जीप चालते तुमची? चला थँक्यू बोला त्यांना। थँक्यू बनीची आई। चला निघूया, येतो। 1 मिनिट, पण मोठं झाड तू नाही आहेस। जरी आम्ही छोटे छोटे झाड असलो तरी आमच्यासाठी मोठं झाड आमचा बाबाच आहे। चल बाबा, उशीर होतोय। शोधूया नव्या खोडा, कर्तव्य आहे पुन्हा। वंच काय तुम्ही इथे निघून का आलात रूम मध्ये? आणि जेवायचं नाही म्हणजे काय? हा, तुम्हाला कोणी बोलले का काही? आमचे हे बोललेत का? त्यांचं मनावर घेऊ नका। आणि मला माहितीये तुम्हाला जेवण वेळेत मिळालं नाही तर त्रास होतो, जेवणावर राग काढू नये म्हणूनच। नाही मग तेच म्हणते जेवा। हा काय खायचं नाहीये? मग बोलायचं नाहीये? ठीक आहे, जेवू पण नका। मी पण बसून राहते तुमच्या समोर अशीच उपाशी तापाशी। आपण बसूया एकमेकींकडे बघू। काय
काय बस माफ करा स्वामीजी, माफ करा. माझ्या वहिनीमुळे ना मी चुकून बोलून गेले म्हणून माझं व्रत तुटलं. पण माझी वहिनी पण साधी भोळी आहे हो. तिला माफ करा आणि मला पण माफ करा. काय झालं पण कसलं व्रत? वहिनी काय ग, माझं मौन व्रत होतं ना. मौन व्रत कोणासाठी? कुणासाठी म्हणून काय विचारतेस? आकाशसाठी आपल्या. आ त्याचं लग्न ठरलंय ना त्या वसुंधराशी. माझ्या जीवाला घोर लागलाय अगं. ती काय बोलली का तुम्हाला? नाही, मी बोलायलाच कशाला हवंय. तू बघितलं नाहीस आपल्या मनुष्य कसं वागली ते? वहिनी प्लीज आता मला हे सांगू नकोस की तुलाही असं वाटतंय की तिने आपल्या मनुचे प्राण वाचवले म्हणून. बाई नेहमी जसं दिसतं तसंच असतं असं नाही. त्यात तू पडली वहिनी एकदम साधी भोळी. अगं मी किती छान आहे, मुलींची किती छान काळजी घेते, असं फक्त आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी तिने नाटक केलंय. वहिनी त्यात तिचा आधीचा नवरा गेलाय. कसा गेला, कधी गेला, कुठे गेला, कोणामुळे गेला, कोणाला ठाऊक. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही ग. बरं चल असं समजू की तिने हे सगळं नाही केलं, पण तरी मला एक गोष्ट सांग, आपल्या मुली त्या पडीक वाड्याकडे कशाला जातील? नाही का जीवावर बेतलं असतं ना ग. मला तरी ना असला तरी संकेत वाटतोय. आता हेच बघ ना, मी मौन व्रत घेतलं होतं ना आकाशसाठी, मोडलं. मौन व्रत असं मोडणं चांगली गोष्ट नसते, तरी हा कसला तरी वाईट संकेत वाटतोय ग. बहिणी खूप भीती वाटते मला. स्वामीजी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मी काय म्हणते, तुम्ही स्वामीजींचीच आराधना करताय ना? त्यांच्याशी असं मनातल्या मनात बोलण्यापेक्षा आपण डायरेक्ट बोलूया ना. म्हणजे बोलूया असं का? हा ना. का ग कुठे शोधल? आता कुठे असेल काय माहिती. हा हे घे. तू पण नवीन खूप काम करायला लावतेस. रेंज जाते नुसतेच. फोन का नाही उचलत आहे स्वामीजी? बरोबर तुमच्या नंबरवरून केलाय मी. माझा नंबर सेव्ह आहे त्यांच्याकडे. वहिनी तुमचा अननोन आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.